Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. पालघर लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या अधिकृत उमेदवार भारती कांबडी यांच्या प्रचारार्थ युवासेना नेते आदित्य ठाकरे हे विरारमध्ये दाखल झालेले आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी मोटरसायकल आणि रोड शो सुरू आहे। माझ्यासोबत स्वतः आदित्यजी आहेत। सर, काय सांगणार आपल्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी रोड शो सुरू झालेला आहे, काय सांगणार? मला वाटतं माझ्या उपस्थितीपेक्षा आपण बघताय जनतेच्या उपस्थितीत हा रोड शो सुरू झालेला आहे। खूप मोठ्या संख्येने इथे लोक आलेली आहेत, आम्हाला पाठिंबा द्यायला, आम्हाला बळ द्यायला, आम्हाला आशीर्वाद द्यायला, आणि ते जनतेचं प्रेम आपण बघतो इथे। पालघरमध्ये एकंदरीत तिरंगी लढत होत असताना आपल्याला चित्र सध्या तरी दिसतंय, आपल्याला कसं आव्हान वाटतं याचं सगळं? आम्ही आमच्या देशाच्या संविधानासाठी लढत आहोत, आमच्या देशाच्या लोकशाहीसाठी लढत आहोत। कितीही रंगाची लढत झाली तरी इकडची जनता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या मशालीलाच मतदान करेल, कारण त्यांना माहिती आहे इथून ना भाजपचा ना कोणी अपक्ष किंवा इतर पक्षांना मतं देऊन काही फायदा आहे, कारण ते लोकशाहीचं संविधानचं कोणी रक्षण करू शकणार नाहीत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडी हेच संविधानाचं रक्षण करू शकेल। आज म्हणजे शरद पवार साहेबांचं एक स्टेटमेंट आहे की जे महाराष्ट्रातले जे प्रादेशिक पक्ष आहेत हे जवळपास काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात, परंतु राष्ट्रवादी शरदचंद्र पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे एक त्याच विचारसरणीचे आहेत। देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना। हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो। अब की बार वी गॉट एयर कूलर का चमत्कार। आम्ही सगळेच देशहिताच्या विचारसरणीचे आहोत, आम्ही सगळे महाराष्ट्र हिताच्या विचारसरणीचे आहोत। मी स्टेटमेंट ऐकलेलं नाहीये, पण एक तुम्हाला सांगतो, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष जसा आहे तसा राहणार, वाढत जाणार आणि देशभरात वाढत जाणार। उद्धव साहेबांची आपण पॉप्युलॅरिटी बघताय, जे काम केलेलं त्या आधारित आहे, आणि महत्त्वाची गोष्ट हीच आहे, ज्या पक्षचोरांनी आमचं चिन्ह घेतलंय, ज्या पक्षचोरांनी आमचं पक्षाचं नाव घेतलंय, ते देखील सुप्रीम कोर्टाकडून आम्ही जिंकून पुन्हा एकदा घेणार। या ठिकाणी उद्धव स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात की येणाऱ्या याच्यानंतर जे शिवसेना जी ही आहे ही काँग्रेसमध्ये विलीन होईल। बघा, अलिबाबा 40 चोरनं असं काही बोलण्याची गरज नाहीये। ते स्वतः गुजरातला पळून गेले होते घाबरट असून, आणि म्हणून गुजरात, गुवाहाटी आणि गोव्याला जे पळून गेले त्यांना बोलण्याचा अधिकार नाहीये। ते दिल्लीसमोर झुकलेले आहेत, दिल्लीसमोर लोटांगण घालणाऱ्यांनी असं बोलू नये। झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाईन रॅपिड रिलीफ बरोबर। महाराष्ट्रामध्ये 3 टप्प्यामधलं आता मतदान झालेलं आहे। मतदानाची जी टक्केवारी जी आहे ही कुठेतरी कमी झालेली आहे, आणि जे अमित शहा आणि पंतप्रधान जे मोदी आहेत, तर हे यांच्या सभा जे आहेत, सभांचं प्रमाण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे। आता पालघर जिल्ह्यामध्ये सुद्धा यांच्या सभा होणार आहे। सभेचं प्रमाण एकाच गोष्टीसाठी वाढलेलं आहे, कारण आपण पाहता सभेचं प्रमाण एकाच गोष्टीसाठी वाढलंय, कारण उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना हे दोन जे रसायनं आहेत किंवा हे एकच जी ओळख आहे ती भाजपसोबत नाही, आणि मग भाजपला गल्ली गल्लीत जायला लागते तरी महाराष्ट्र त्यांना स्वीकारणार नाही। दुसरं म्हणजे आपण मतदानाचं प्रमाण बघाल तर एवढ्यासाठीच घसरत आहे। मला वाटतं थोडी उष्णता आहे, आपण पण बघतो दिवसा प्रचार हा कठीण होत चाललेला आहे। आम्ही जरी करत असलो तरी कार्यकर्त्यांना आणि जनतेला त्रास देणं हे योग्य नाही, आणि म्हणून आपण पाहतोय की उष्णतेमुळे देखील हा वोटिंग पर्सेंटेज कमी होत चाललेलं आहे। आदित्य साहेब, निवडणूक आयोगाने एक गोष्ट सांगितली, काल जे मतदान झालेलं आहे शेवटच्या 1 तासामध्ये जवळपास 10 ते 12% मतदान हे वाढलेलं आहे, काय कारण असू शकतं? मला वाटतं हेच मी सांगतो ना, कदाचित उष्णतेमुळे असेल, लोक उशिरा बाहेर पडत आहेत। निवडणूक आयोगाने देखील हा थोडा विचार करायला पाहिजे होता। एवढ्या फेजेसमध्ये खेचत असताना कदाचित भाजपच्या भल्यासाठी खेचत असतील 7-8 फेजेसमध्ये, पण मुख्य गोष्ट हीच आहे की आज आपण पाहतो उष्णता वाढत चाललेली देशातली। येस,
आता या ठिकाणी जो पालघरचे जे जिल्हा परिषद अध्यक्ष आहेत, कारण वाढवण बंदराचा मुद्दा जो आहे पालघरमध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे आणि जो जिल्हा परिषद अध्यक्षांनी सांगितलं की या ठिकाणचे जे कोळी अग्री असतील, हा एक व्हिडिओ व्हायरल होतो की ते दलाल म्हणून आज संबोधलंय, तो भाजपाचा प्रचारक सुद्धा आहेत. मी तुम्हाला सांगतो, वाढवण बद्दल असेल किंवा नाणारी बारसूबद्दल असेल, आमचं मत पहिल्यापासून स्पष्ट राहिलेलं आहे. जनतेच्या हितासोबत आणि जनतेच्या निकालासोबत आम्ही राहू. जनतेला जे पाहिजे ते आम्ही करत राहू, कारण जनता ही सर्वोच्च असायला पाहिजे. लोकशाहीमध्ये जनतेला जे हवे ते करायला पाहिजे, ते आम्ही करत राहू. पालघरमध्ये आपला काय विश्वास आहे? पालघरमध्ये 100% आपण पाहाल मशालीवर मतदान होईल आणि जिंकू आम्ही. 4 जूनला इथे आम्ही उधळू. येत्या 4 जूनला आम्ही या ठिकाणी गुलाल उधळू आणि आम्ही संविधानाला वाचवण्यासाठी ही आमची लढाई आहे, असा विश्वाससुद्धा या ठिकाणी युवासेना नेते आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रवी साखरकरसह विजय गायकवाड, TV9 मराठी, विरार. ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाइन. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.